तर नाशिकच्या काळाराम मंदिरात उद्या श्रीराम जन्मोत्सव साजरा होणार आहे। या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। राम जन्मोत्सवानिमित्ताने मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे। भाविकांना सुलभ दर्शन व्हावं आणि गर्दीचं नियोजन करण्यासाठी हा चोख बंदोबस्त राहणार आहे। गुढीपाडव्यापासून काळाराम मंदिरात रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली आहे। आपण येण्याचा आणि जाण्याचा मार्ग वेगळा वेगळा ठेवलाय, कुठलीही अडथळा होणार नाही याकरता पोलीस प्रशासनाबरोबर वारंवार मीटिंगा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि सुनियोजितरित्या बॅरिकेडची पण सगळी व्यवस्था केली आहे। त्यामुळे कुठेही अडथळा होणार नाही। ऑलरेडी मंदिरात आपण बॅरिकेडिंग ठेवलेलं आहे आणि पोलीस प्रशासन अत्यंत मुस्तैद या ठिकाणी आहे। आणि या संदर्भात मंदिर परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। पाहूया। उद्या सर्वत्र श्री रामनवमीचा उत्साह जो आहे तो सर्वत्र मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। त्याच अनुषंगाने जर आपण बघितलं तर मी सध्या नाशिकच्या काळाराम मंदिर या ठिकाणी आहेत। आपण जर बघितलं तर हे ऐतिहासिक श्री काळाराम मंदिर आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येथे भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। उद्या श्री रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या जी ते तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळते। एकूणच या ठिकाणी असलेल्या श्री रामनवमी उत्सवाला मोठ्या प्रमाणात नाशिककरांसह राज्यभरातून जे आहे ते भाविक या ठिकाणी श्री काळारामांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात। आपण जर बघितलं तर या ठिकाणी श्री काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये जी आहे ती उद्याच्या रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं जी आहे ती तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि उद्याच्या काळाराम मंदिरामध्ये होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाच्या माध्यमातून देखील जी ती योग्य ती खबरदारी घेतली जाते। गर्दीचं प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी भाविकांना योग्य पद्धतीने जे आहे ते दर्शन व्हावं यासाठी संपूर्ण प्रशासनाच्या माध्यमातून जी आहे ती तयारी अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळते। एकूणच संपूर्ण आज देखील काळाराम मंदिरामध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। गर्दी देखील भाविकांची पाहायला मिळते आणि उद्या पहाटेपासून श्री काळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याच अनुषंगानं मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून जी आहे ती तयारी या ठिकाणी अंतिम टप्प्यात आल्याचं एकूण पाहायला मिळत आहे। शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।